गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा घनवट. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज आपण बनवूया झणझणीत चिकन रसा. सो व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. सर्वात प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेशन करत ठेवणार आहोत. सो चिकन धुवून घेतल्यानंतर त्यात मी ॲड करणार आहे 2 चमचे हळद, 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे धना पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ ॲड करून त्याला मॅरिनेट करणार आहे. तर मित्रांनो, मॅरिनेशनचे सर्व मसाले घातल्यानंतर आपण हे चिकन 25 ते 30 मिनटं मॅरिनेट करत ठेवणार आहोत. बिकॉज मॅरिनेट केल्याने चिकनला छान चव येते. तर मित्रांनो, इकडे मी चिकन शिजवण्यासाठी पातेलं गरम झाल्यानंतर त्यात तेल टाकून फोडणीसाठी कढीपत्ता आणि 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकणार आहे. तर आपल्याला हा कांदा ब्राऊन रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती. तर मित्रांनो, कांदा परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन. आणि ते चिकन शिजायला घातल्यानंतर आपण त्याच्यात लगेच पाणी न घालता झाकण जे ठेवणार आहे त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. म्हणजेच 10 ते 15 मिनटं आपल्याला आधी वाफेवरती चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, 10 ते 15 मिनटं वाफेवरती चिकन शिजल्यानंतर त्यात तुम्ही 3 ते 4 ग्लास गरम पाणी ॲड करून अजून 15 ते 20 मिनटं चिकन छान शिजवून घ्या. जर तुमच्या चिकनची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त पाणी घेऊन तुम्ही त्याला शिजवून घेऊ शकता. चला मग आता आपण करूयात वाटणाची तयारी. मित्रांनो, वाटण्यासाठी आपण घेतलेलं आहे 3 कांदे, 1 वाटी खोबरं, अर्धा वाटी भाजलेली चणा डाळ, पुदिना, खडे मसाले, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण. ह्याला छान भाजून ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कढई गरम करून त्यात तेल टाकल्यानंतर कढीपत्ता आणि बाकी सर्व मसाले म्हणजे गरम मसाला, घरचा घाटी मसाला, चिकन मसाला, हळद, मीठ, मिरची पावडर घालून त्याला तेलात छान परतून घेणार आहोत. मित्रांनो, मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत वाटलेलं वाटण ॲड करून त्याला छान परतून घेणार आहोत. आणि वाटणालाही तेल सुटेपर्यंत आपण मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहोत.
परतून घेतल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत थोडंसं पाणी आणि पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा त्याला 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली चिकन रस्स्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण ही ग्रेव्ही जे चिकन शिजत ठेवलेलं त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर मित्रांनो, इकडे मी ती ग्रेव्ही डायरेक्ट ॲड करत आहे बिकॉज मी आधीच दोन्ही फोडणी वेगवेगळ्या दिलेल्या होत्या। जर तुम्हाला वेगळ्या पातेल्यात फोडणी देऊन हे चिकन ॲड करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता। तर मित्रांनो, ग्रेव्ही ॲड केल्यानंतर तुम्हाला जितक्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे तितक्या प्रमाणात तुम्ही गरम पाणी ॲड करून पुन्हा त्याला 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवरती उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे। उकळी आल्यानंतर त्यात वरती कोथिंबीर ॲड करून पुन्हा 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे आपला काळ्या मसाल्यातला झणझणीत चिकन रस्सा तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया मग एका नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय, टेक केअर।